भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. लेखक बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षण MA PhD DSc LLD बॅरिस्टर ॲट लॉ. पाचव्या भागात आपण पाहिलं की भगवान बुद्धांची बालपणीची लक्षणे काय होती. सिद्धार्थ गौतमाचा विवाह. आता पाहूयात भाग 6. पुत्राचे संरक्षण करावयास पित्याची योजना. आपल्या पुत्राचा विवाह होऊन व त्याचे सांसारिक जीवनात प्रवेश केला हे पाहून राजाला संतोष झाला. तथापि याबरोबरच असित मुनीची भविष्यवाणी त्याचा सारखा पिच्छा पुरवित होती. ते भविष्य खरे होऊ नये म्हणून राजाने त्याला वैश्विक सुखविलासात गुंतवून ठेवण्याचा विचार केला. हा उद्देश समोर ठेवून शुद्धोधनाने आपल्या पुत्राला राहण्यासाठी 3 राजमहाल बांधले. एक उन्हाळ्यात राहण्यासाठी, एक पावसाळ्यात राहण्यासाठी, एक हिवाळ्यात राहण्यासाठी. त्याने हे 3 राजमहाल विलासी जीवनाला उत्तेजक अशा सर्व प्रकारच्या साधनाने सुसज्जित करविले. प्रत्येक महालाभोवती विविध जातींच्या वृक्षांची आणि फुलांची मनोहर रचना केलेले विस्तृत असे उद्यान होते. आपल्या कुटुंबाचा पुरोहित उदाई याच्याशी सल्लामसलत करून राजाने निश्चय केला की राजपुत्रासाठी अतिसुंदर युतीने युक्त अशा अंतपुराची व्यवस्था करावी. तेव्हा शुद्धोधन राजाने जीवनातील सुखोपभोगासाठी राजकुमाराला चित्ताला वश करून घ्यावे याचा त्या सुंदरींना सल्ला देण्यास उदयीनला सांगितले. अंतपुरात ठेवायच्या स्त्रियांना एकत्रित करून उदयीने राजपुत्राला वश कसे करून घ्यावे याची त्यांना शिकवण दिली. त्यांना उद्देशून तो म्हणाला, तुम्ही या प्रकारच्या सर्व वशीकरण कलात कुशल आहात. तुम्ही मदनाची भाषा जाणण्यात चतुर आहात. तुमच्या ठाई सौंदर्य आणि आकर्षकता परिपूर्ण आहे. तुम्ही तुमच्या कौशल्यात कुशल आहात. तुमच्या या कलागुणांनी ज्याच्या ठाई काही वासना शिल्लक राहिली नाही अशा योग्यांचे सुद्धा मन तुम्ही जिंकू शकता आणि ज्यांना केवळ स्वर्गीय अप्सराच भुलवू शकतात अशा देवांना सुद्धा तुम्ही जिंकू शकता. तुमच्या कौशल्याने, तुमच्या नखेलपणाने, तुमच्या शरीर सौष्ठवाने आणि अप्रतिम अशा लावण्याने तुम्ही स्त्रियांनाही मोहित करू शकाल. तर मग त्या पुरुषाची काय बिशात. आपल्या क्षेत्रात तुम्ही एवढ्या कुशल आहात की तुम्हाला राजपुत्राला जिंकून व त्याला आपल्या प्रेमरज्जूंनी बांधून तुमचा अंकित करून ठेवणे असाध्य नाही. एखाद्या नववधूचा लाजेमुळे संकोच वाटू शकेल, पण तुम्हाला ती गोष्ट शोभणार नाही. निसंशय हा वीर पुरुष महान आहे, परंतु तुम्हाला त्याचे काय, त्याचे सामर्थ्य त्यापेक्षाही मोठे असते. असा तुमचा दृढ निश्चय असू द्या. प्राचीन काळी काशीतील एका सौंदर्यवती वैश्येने एका महान तपस्व्याला लाथ मारून चिटकारून आपल्या पायी लोळवत ठेवले होते आणि महान तपस्वी विश्वामित्राला धृताची नावाच्या अप्सरेने 10 वर्षापर्यंत जंगलात आपला बंदी करून ठेवले होते. यासारख्या अनेक तपस्व्यांना जेथे स्त्रियांनी वाम मार्गावर आणले तेथे याचे यौवन पुष्प प्रथमच उमलले आहे. अशा कोमल राजकुमाराची काय कथा. हे असे असल्यामुळे तुम्ही थेटपणाने असे प्रयत्न करा की राजकुळाची वंश परंपरा सिद्धार्थाकडून खुंटणार नाही. सामान्य स्त्रिया सामान्य पुरुषाला अंकित करतात, परंतु त्याच खऱ्या स्त्रिया होत ज्या असाधारण पुरुषांना जिंकतात. राजपुत्राला वश करण्यात स्त्रियांची अपयश. उदयची शब्द त्या स्त्रियांच्या हृदयाला भिडले व राजपुत्राला वश करण्यासाठी आपले सर्व सामर्थ्य पणास लावण्याचा त्यांनी निश्चय केला. तथापि त्यांच्या भुरकटी, त्यांचे कटाक्ष, त्यांचे नखरे, त्यांचे उत्तेजक हसणे, त्यांच्या नाजूक हालचाली हे सर्व काही त्यांच्या ठाई असून सुद्धा त्या अंतपूर्ण वासिनी युवतींना आपण राजपुत्राला वश करू शकू अशी स्वतःबद्दल खात्री वाटत नव्हती. परंतु पुरोहित उदाईच्या प्रेरणेमुळे, राजपुत्राच्या कोमल स्वभावामुळे आणि मादकता व काम भावना यांच्या प्रभावाच्या जाणीवेमुळे थोड्याच वेळात त्यांचा आत्मविश्वास जागृत झाला. नंतर त्या स्त्रिया आपल्या कामगिरीस लागल्या. हिमालयाच्या अरण्यात हत्तीच्या कळपाने घेरलेला गजराज जसा फिरत असतो त्याप्रमाणे त्या उपवनात त्या तरुणी आपल्या समोरीत राजपुत्रास हिंडवयास लावू लागल्या. स्त्रियांच्या समोरीत तो राजपुत्र ज्याप्रमाणे सूर्य अप्सराने घेरलेला असावा तसा शोभून दिसत होता. त्यांच्यापैकी काही जणींनी कामुक होऊन त्याला आपल्या
भरदार स्तनांनी दाबून धरले, तर दुसऱ्यांनी तोल जाऊन पडत असल्याचा पाहणा करून त्याला घट्ट आलिंगन दिले व आपले वेलीसारखे गोंडस हात त्याच्या खांद्यावर लोंबकळत सोडून त्या त्याच्यावर वाकल्या. तोंडाला मद्याचा वास येत असलेल्या दुसऱ्या जणी आपल्या ताम्र रंगाच्या अर्थरोष्टांनी त्याच्या कानात पुटपुटल्या, माझं कुपीत ऐकावं बरं का. ज्यांची शरीरे उठण्याने ओली झाली होती अशा काही जणी जणू काय त्याला हुकूमच करीत होत्या, आमचा पूजाविधी येथेच करा. मद्य पिऊन चिंगल्याचे सोंग करणारी दुसरी एक निलांबरा आपले निळे वस्त्र पुन्हा पुन्हा खाली सरकवीत आपली जीभ दाखवीत अशी उभी झाली, जणू काही चमकणाऱ्या विद्युत लतेप्रमाणे ती चटकन नजरेत भरावी. इतर काही जणी आपल्या सोन्याच्या पैंजणाचा आवाज करीत तल्लम वस्त्रात झाकलेली आपली अंगे त्याला दाखवीत इकडे तिकडे फिरत होत्या. दुसऱ्या काही जणी आम्रवृक्षाची फांदी हातात धरीत उभ्या राहून सुवर्ण कलशाप्रमाणे दिसलेले आपले उरूज मुद्दाम दाखवीत उभ्या होत्या. काही जणी कमलाच्या ताटव्यातून आणलेले कमल पुष्प हातात धरून त्या कमल नयना पद्मादेवी सारख्या त्या कमलमुख राजपुत्रा शेजारी उभ्या होत्या. दुसरी एक जण मधुर गीत हावभाव पूर्वक गात त्या आत्मसंयमी पुरुषाला कामोत्सुक करण्याचा प्रयत्न करीत होती. आणि आपल्या नेत्रकटाक्षाने जणू काही म्हणत होती, तुम्ही कसल्या भ्रमात आहात महाराज. दुसरी एक जण आपल्या तेजस्वी चेहऱ्यावर आपल्या पुरखडीची कमान ताणून वीर पुरुषाचा आविर्भात आणून त्याची नक्कल करीत होती. जिच्या कानातील कुंडणे वारेने सारखी हलत होती अशी उत्स्फूल उरज असलेली दुसरी एक यौवना त्याच्याकडे पाहत मोठमोठ्याने हसून जणू काही सांगत होती, जमत असेल तर पकडा मला. दुसऱ्या एकीने त्याला पुष्पहाराने बांधून ठेवायचे प्रयत्न केले, तर बाकीच्या काही जणी मधुर पण अंकुशाप्रमाणे बोचक अशा शब्दांचा मारा करून त्याला जणू काही शिक्षाच करीत होत्या. दुसऱ्या एकीने आंबाच्या मोहराची डहाळे हातात धरून विषय वासनेने बेभान होऊन विचारले, हे कुणाचे फूल आहे. दुसरी एक जण पुरुषी आव आणून त्याला म्हणाली, हे स्त्रीजीत, जा आता ही पृथ्वी पादाक्रांत कर. दुसरी एक चंचल नयना आपले नीलकमल हुंगीत आणि आपले गोल गोल डोळे मिटकावीत काहीशा अस्पष्ट शब्दात राजपुत्राला उद्देशून म्हणाली, नाथ, मधुर सुगंधी मोहराने भरलेले आम्रवन बघा. यावर बसून सोन्याच्या पिंजऱ्यात बंद करून ठेवल्याप्रमाणे कोकिळा येथे गात आहे. इकडे या आणि हा अशोक वृक्ष पहा. प्रेमिकांचे दुःख तीव्र करणाऱ्या या वृक्षावर बसून हे भ्रमर असा गुंजाराव करीत आहेत की जणू काय ते कामाग्नीने होरपळून निघाले आहेत. या हा आम्रवृक्षाच्या कोमल ढाळीने आलिंगलेला तिलक वृक्ष तर पहा, जणू काय कोण्या पीतवस्त्रधारी युवतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या पुरुषास आलिंगन दिले आहे. हा फुललेला कुरुवक पहा, रक्तचंदन रसासारखा ताजा आणि टवटवीत दिसणारा हा वृक्ष जणू काय रमणीच्या नखांच्या रंगापुढे आपण फिके आहोत असे वाटून खाली वाकला आहे. या आणि सभोवार अंकुरलेला हा तरुण अशोक बघा, जणू काय आमच्या हाताच्या सौंदर्यापुढे लज्जित होऊन तो उभा आहे. ज्याच्या काठावर सभोवार सिंदूरवरा चे कुंज उगवलेले आहेत असे हे सरोवर पहा. जणू काय शुभ्र व ताम्र वस्त्रांकित अशा रूप सुंदरीच आरामात घेत पहुडावी. काठावर सभोवार सिंदूरवराचे कुंज उगवले आहेत असे हे सरोवर पहा. जणू काय शुभ्र व तल्लम वस्त्रांकित अशी रूप सुंदरीच आराम घेत पहुडावी असे ती दिसत आहे. स्त्री जातीचे सामर्थ्य बघा. पलीकडे पाण्यात जी चक्रवाकी पुढे पुढे जात आहे आणि तिचा प्रियकर चक्रवाक पक्षी एखाद्या दासाप्रमाणे तिच्या मागोमाग जात आहे. आपल्या स्तंद्रीत गात असलेल्या कोकिळेचे ते स्वरला पायका दुसरी कोकिळा अक्षरशः अनुकरण करीत आहे असे वाटते. किती छान झाले असते जर वसंत ऋतूत पक्ष्यांनी निर्माण होणारा उन्माद आपणातही निर्माण झाला असता. आपण किती बुद्धिमान आहोत अशा विचारात मग्न राहणाऱ्या पंडितांचा विचार आपणात नसता तर किती चांगले झाले असते. अशा प्रकारे प्रेमासक्त झालेल्या त्या प्रमादांनी प्रेमयुद्धाच्या सर्व प्रकारच्या क्लुप्त्यांनी
राजपुत्रावर हल्ला केला. हे सर्व रसभरीत असे वर्णन कवी अश्वघोष रचित बुद्ध चरित्र या ग्रंथातील सौंदर्यमय काव्यातून घेतलेले आहे. अशा प्रकारे आक्रमण झालेले असतानाही तो आत्मसंयमी राजपुत्र प्रमोदित झाला नाही किंवा हसलाही नाही. त्या निजलेल्या असताना त्यांच्या नैसर्गिक अवस्थेत त्या स्त्रियांना पाहून तो राजपुत्र स्थिर व एकाग्र मनाने विचार करू लागला. या स्त्रियात अशा कोणत्या गोष्टीची उणीव आहे की त्यांना इतकेही दिसू नये की यौवन हे चंचल आहे, कारण वार्धक्य हे संपूर्ण सौंदर्याला नष्ट करणार आहे. अशा प्रकारे तो मेळ न खाणारा मिलनाचा प्रसंग सातत्याने वारंवार अनेक महिने वर्ष सारखा चालत राहिला, परंतु त्याने काहीच निष्पन्न झाले नाही. धन्यवाद.